आलो आम्ही लखनौ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मायावती यांनी बनवलेलं हे ठिकाण. चला बघूया आता समोर. बघू शकता उत्तर प्रदेश मुख्यमंत्री बहन कुमारी मायावतीजी यांनी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क निर्माण केलेला आहे लखनौमध्ये. बघू शकता यांचा एक एक नजारा. हे आहे आंबेडकर पार्क, जगाच्या इतिहासातील नंबर 1 ऐतिहासिक स्थळ. इकून चला, इकून जाऊ पाच इकून. चला समोर चला. गाडी पाहून येतो. बघू शकता हे संपूर्ण स्थळ बघू शकता, पूर्ण लाईव्ह शूटिंग. बघू शकता एक एक पॉइंट बघा. किती पॉश आहे आंबेडकर पार्क. बघा हे कारंजा, किती हत्ती आहे कारंजामध्ये. बहुजन समाज पार्टीची हत्ती बघा. हे पहिलं तिकीट घेऊन घ्या. चला तिकीट लागते, बगर तिकीट नाही. चला तिकीट आहे. तिकीट काढा लागत. काढाले अलग आहे ना. अरे काढाले इकडं आहे. बघू शकता ऐतिहासिक स्थळ लखनौ आंबेडकर पार्क. ही आहे तिकीट घर. इथून तिकीट घ्यायची आणि अंदर प्रवेश करायचा. बघा सर्व आमची नवयुवक युग पंचशील मंडळचे कार्यकर्ते. जय भीम. जय भीम. आता आपण तिकीट काढत आहोत हे सांगा. कॅमेरा ठेवा. 30 रुपये. हे निघाल दिसते का रे. हे कारंजा आहे. अंबादास. त्या कारंजाचं एक विश्लेषण म्हणजे इथं हत्ती आहे. हत्तीच्या मध्यातून पाणी पडत आहे. बघू शकता सर्वजण. बघा सर्वजण बघा. ए भाऊ चालू आहे ना. हे इकडे बघा किती कलरफुल मध्ये झाडं आहे. एक एक स्थळ, एक एक गोष्ट अशी बघण्यासारखी इथे. ताबडतोब ते आले मागं पुढं पाहू नका. बघून घ्या सर्व टीम आमची. चाललो आम्ही पाहिले आता आंबेडकर पार्क लखनौचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क. हा बघा नजारा. हे एंट्री गेट आहे.
आता आपण एंट्री गेटकडे चाललो आहे. बघा, हे अशोकाचे 4 स्तंभ आहे. हे अशोकाचे 4 स्तंभ आहे, बघू शकता तुम्ही. अशोक स्तंभ म्हणतात याला. स्तंभ आले पाहिजे. चला, प्रवेशद्वारामध्ये एंट्री करतो आपण. बघा, एंट्री गेटलाच हत्ती आहे, बहुजन समाज पार्टीचा हत्ती. हे तिकीट गेट. आपण अंदर गेलो आहे, आता बघू शकता. ये है ओरिजिनल पार्क, जिसे दुनिया का 8वां अजूबा भी कहते हैं. यही है वो. बघा, हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बहनकुमारी मायावतीजी जेव्हा 4 वेळा मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातले जेवढे काही महापुरुष आहेत ते सर्व महापुरुष या आंबेडकर पार्कमध्ये बघायला मिळतील तुम्हाला. आपण एक एक पार्ट बघत आहोत, बघू शकता. शूटिंग झालेली आहे इथे 2-4 पिक्चरची. हो, माणसाचा जेव्हा जन्म काही लागत नाही, वरूनच पैसा लागतो. माणसाचा जन्म झाला, त्यांनी लखनौ मधल्या आंबेडकर पार्क येथे निदान भेट तरी द्यावी. करोड रुपये इतिहास मार्क आले. म्हणजे विकास काय असतो हे तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह बघायला मिळेल की विकास कशाला म्हटलं जातं. विमानामध्ये 500 लोक होते, 4 लोक होते. आंबेडकर पार्क म्हणतात त्याला, बघू शकता तुम्ही. जिथे तिथे अशोक स्तंभ आहे आणि हत्ती आहे, जिथे तिथे बघू शकता. आमच्या नावाने घेताना त्याच्यात आम्ही फिरण्यासाठी लाईव्ह दर्शन बाबारावजी कांबळे, राहुल धवने, अंबादास अवचट, विवेक बुरबेरे, राहुल वाघमारे आणि आता मी दिसतो डीजे. नाम तो सुना ही होगा. आणि हे जे मार्बल दिसत आहे तुम्हाला, ह्या मार्बलची एक खासियत आहे, उन्हाळ्यामध्ये थंड पडते आणि हिवाळ्यामध्ये गरम असते. म्हणून ह्या मार्बलला कधी पण या उघड्या पायांनी तुम्हाला कधीही चटके लागणार नाही. हे एवढी दक्षता घेतली आहे बहीणजीने. हो, हत्ती मग जाऊ. हत्ती वही इकडून जाऊ पहिले अंदर. त्यांना राहिना म्हणा, फोटो काढायचे रे बाप्पा, आताच सांगतो. किती मोठा आहे. हे स्थळ आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन मुख्य परिसर स्थळ. याच्या अंदर आपण एंट्री करत आहोत. भूक लग रहा है भाई इधर. पीछे मत गई. हा घ्या, आम्ही उभे आहोत. इथं आम्ही उभे झालो. करू, जागा लय पाहिजे. हे बघा,
अरे पण मला तेच मस्त आठवण राहिलं ना बोलू आठवण राहिलं ते तूच कसा म्हणतो. बघा एंट्री गेटले हत्ती बघा. एंट्री गेटचा हत्ती मुगद्द पर चढ़ना व पत्थरों पर लिख न सकता म्हणायचा लिखाय बाप याला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर पार्क. अगर लखनऊ आए तो आम्बेडकर पार्क नहीं देखा तो कुछ नहीं देखा. फेमस इसीलिए कहते हैं परिवर्तन. बस यही परिवर्तन है जो अपने महाराष्ट्र पे नहीं हुआ कि वो लखनऊ में हुआ है. हे दरवाजा बघा सोन्याचा मुलामा चढवलेला दरवाजा एंट्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची बसलेली भव्य मूर्ती आहे इथे. आणि हे विशेष बघा तथागत भगवान गौतम बुद्ध सोबत 3 हत्ती. इकडे सुद्धा हत्तीचं चित्र आहे. गौतम बुद्ध आणि हत्तीचा संबंध पहिल्यापासून आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा महामायेच्या कुशीमध्ये स्वप्नामध्ये येऊन गौतम बुद्धांनी तथागत भगवान गौतम बुद्ध जन्माला येईल अशी हे दिले होते. इकडे बघा आतमध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भंतीजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहे, भंतीजी सुद्धा आहे. आणि हा वरचा नजारा बघा. वरचा नजारामध्ये पूर्ण गौतम बुद्धाच्या मूर्त्या आहे इथे बघा. याच्यानंतर आहे बहन कुमारी मायावतीजी आणि कांचीरामजी बघा. जीवनामध्ये आंबेडकर पार्क बघण्यासाठी एकदा नक्की यावे सर्वांनी. हे नाही बघितलं तर काहीच नाही बघितलं. हा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. राजेंद्र प्रसाद यांना संविधान देत आहे बघा सर्वांनी. आणि वरचं संविधान आहे संसद. आणि ही अतिभव्य मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. इकडे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचं लिखाण चालू आहे. हा पूर्ण नकाशा आहे आंबेडकर पार्कचा. आणि मायावतीजी सोबत आहेत. इकडचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, त्यांचा कुत्रा टॉमी आणि यशवंत त्यांचा मुलगा. अप्रतिम दृश्य. फोटो काढण्यात मजा आली पाहिजे. आतमधला परिसर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा स्मारक येथील. आम्ही आता चाललो वरच्या दिशेने.
तिथून राहुल धावण्या फोटो काढ. काय राहुल धावणे आलं बारे. फोटो काढी. बघा संपूर्ण टीम आमची चला वर जात आहो आम्ही आता इकडून. विशेष बघा विशेष याला म्हणतात परिवर्तन. महाराष्ट्रातले सर्व महापुरुष आपल्या UP मध्ये आणून ठेवले आहेत. याला म्हणतात परिवर्तन. बघा बघा सर्व स्थळ बघा लाईव्ह. हेडमास्टर आहे टीमचा. आमच्या टीमचे हेडमास्टर आहे. चला आता वर जात आहो वरच्या बाजूला. बघा का फायदा जास्त झाले तिकडून ही सारनाथची प्रतिकृती आहे. सारनाथ ही सारनाथची प्रतिकृती आहे पूर्ण. जसे भगवान बुद्धाच्या जन्मस्थानी सारनाथ आहे ना तशा ठिकाणचे हे सारनाथची प्रतिकृती काढली आहे. सारनाथची प्रतिकृती असलेल्या ठिकाणी आम्ही जात आहोत. बघू शकता तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवतो. लाईव्ह बघून घ्या. आई म्हणली की चाललोय वरती. आमचे मुलं मोठं गडबडीने जात आहे बा. पण शूटिंग ही मीच करत असतो त्याच्यामुळे मी कमी दिसणार आहो आणि माझे मित्र जास्त तुम्हाला भेटणार आहे. कारण शूटिंग करणारा इथे एकमेव आहे DJ. याच्या व्यतिरिक्त कोणी शूटिंग करून दाखवणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे माझा फेस कमी दिसणार आहे आणि माझ्या फ्रेंडचा फेस जास्त. माझ्यापेक्षा वरत गेलेलं आहे पोरं. पाहून घ्या. हे बघा तर जसं शाहरुख खान कसा बांधारावरून बघतो तशावानी बघून घ्या. हा वरचा नजारा वरून.
आपलं आपली बायपासनं गाडी निघते आईवर तुले अयोध्यापर्यंत कोणत्या ना कोणतं गॅरेज लागतेस तोपर्यंत तुझी गाडी चालतेस म्हणून 100-200 किलोमीटर आरामात. गरज तू जास्त त्याला फोन कर ना जाऊ दे ना गेलं म्हणा गाडी सोडत जाऊन घे पोलिसाला कशी आणतो त्याला डायरेक्ट कशी म्हणतो इकडे भोका झाले म्हणते त्याला फोन हे सर्वात वरचा भाग आहे हा आंबेडकर स्मारकचा सर्वात वरचा भाग. आणि काही राव गंदगी पसरवण्याचं काम महापुरुषांच्या ठिकाणी हे प्रेमी प्रकरण मधले बघा हे असे नावं लिहून ठेवतो. तसं की नको सांगू हे नाही आहे त्याचे कोणी आलो तर आपण एक नाव तेव्हा याचं लिहून आहे हा वरचा भाग आहे. त्याच्या मागे आम्ही कोणतेच हिंडत आहोत. हे बा तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता कुठं दीपक आहे त्याच्या मागे नरेश आहे आणि बाकीचे आम्ही कोणतेच फिरू शकतो. हे जे दोन दिसत आहे तुम्हाला स्तूप ह्या स्तूपामध्ये आम्हाला जायचं आहे अजून गेलो नाही. वरच्या भवनावरून हे दिसत आहे बघू हे शकतो. दोन्ही स्तूप ह्या नरेशचा ह्या मायावाला दोघा जणाचे दोन नामे नरेशचे स्तूप आहे नरेशचे स्तूप आणि एक मी झालं वरचं पाहून करत जा दीपक वरचा पाहून झालं आमचं चाललं होता खाली. छोटे छोटे करायचे 2-2 सेकंदाचे छोटे छोटे याच्यातच करता येते कट मारून म्हणजे जमा नाही राहत का ते? जमा नाही राहत कट करता येते. हो, मला ते दाखव पहिले बघा म्हणजे इथं घसरतो नाही का? हा जो स्पॉट दिसत आहे तुम्हाला ह्या स्पॉटवर बरोबर सांभाळून भरपूर पिक्चरची शूटिंग झालेली आहे. यूट्यूबवर सर्च मारून बघू शकता. हाच तो स्थळ आहे. कोणता पिक्चर भरपूर आहे आपलं आयुष्यमान खुरानाचे सुद्धा एक गाणे हिट झालेलं आहे याच्यामध्ये. त्यांचे सुद्धा पिक्चरची शूटिंग झालेली आहे. हे हत्तीचे पॉईंट दिसते तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा शूटिंग झालेली आहे. काय नव्हतं चला आता हे स्तूप बघायला जाऊ आपण. चला हे अशोक स्तंभ आहे. अशोक स्तंभाच्या शेंड्यावर बघा 4 हत्ती आहे आणि हे सम्राट अशोकाचं चिन्ह आहे. 4 मुद्रा. याच्यावर पूर्ण सविस्तर लिहिलं आहे. हे स्मारक कशाचं आहे हे बघितलं नाही आम्ही. चला आता यांचं सुद्धा घेऊन घेऊ दर्शन. एंट्री गेट हेवायला होई आपण. हो एंट्री गेट हे होई. इथून आलो आपण. इथून चढलो तिथं इकडे यायचं. मला बोट केलेलं लावला पण पाहिजे काय ना रे आता हे 20% झाले असं ना
याला म्हणतात टॅलेंट. सत्ता हातात आली, कांशीरामजी होते ना रे. सत्तेचा उपयोग कशा प्रकारे केला जाते. आज इतिहासामध्ये आपल्या समाजाचं हे एकमेव स्थान आहे जे आपण बघू शकतो, कधी येऊ शकतो. इथे VIP लोकं असतात, पाऊस आहे. सभागृहासारखंच वाटत आहे नाही का? कसं पाहा एवढं मोठं. किती ट्रक लागले असतात ह्याला काही होणार आहे. खासमध्ये उदबत्त्या इथं नाही ना. उदबत्त्या मेणबत्त्यांना पैसे फुलं झालं म्हणजे हे नाही आहे ना. इथं येऊन तुम्ही पाहून जाऊ शकता. मनानं पाहू शकतो ना काही. इतके याच्यावर असते फोटो काढ म्हणलं तर त्याला याच्यावर. चला याच्या आतमध्ये जाऊ आता आपण. डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन संग्रहालय रेस्पान आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन संग्रहालय नरेश पान. आणि हे लोक बसलेले आहे. तर ते दिसतात ते त्याच्यामागं पाहत आहे. बघू शकता. ये अजून नाही पाहायचं. चला वरती जाऊन बघूया कसं काय आहे आतमध्ये. कोणता महापुरुषाची प्रतिकृती आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. चला जाऊन पाहू. बाहुबलीच्या ह्याच्यामध्ये आलो बरं. हां? महेशमती डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन संग्रहालय. चला संग्रहाच्या डाव्या हाताचा पट्टा बघू आपण काय आहे त्याच्यामध्ये. चला बघू. दरवाजाला सोनेरी मुलामा लावलेला आहे. हे बघा चार प्रतिकृतीमध्ये बहनकुमारी मायावतीजी यांचा पुतळा आहे इथे. चला आतमध्ये जाऊ आपण. स्टॅच्यू काही साधारण आहे की काय आहे. आमच्या मागं जाणी भाई आहे. चला बघू शकता. सर्वात बघा गेट बघा तुम्ही. सर्वात पहिले सोन्याचा मुलामा, त्याच्यानंतर प्रतिकृती. हे 4 स्टॅच्यू आहेत बहनकुमारी मायावतीजी. आणि हे आहे तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती. ते दुसरी आहे संत कबीर. वाराणसी हे तिसरी आहे संत शिरोमणी संत रविदास. आणि ही चौथी प्रतिकृती आहे संत गुरु घासीदास. ही पाचवी प्रतिकृती आहे नारायण गुरु. वरचं बघा काही डिझाईन बनवलेली आहे.
जिकडे जिकडे जाईन तिकडे तिकडे चला समोर जातो आपण आता. आता नरेश पानबिडे यांचा बंगला आणि बंगला आहे. आणि आता माझ्या बंगल्याकडे चार स्टॅच्यूवाला बहनकुमारी मायावतीजी यांचे पुतळा आपण बघितला आहे. त्याच्यानंतर हा पुतळा बघू. हा सेकंड पुतळासुद्धा बहनकुमारी मायावतीजी यांचा चार स्टॅच्यूमध्ये आहे. आणि पहिल्या पुतळ्यामध्ये उत्तर प्रदेशच्या हिंदी साईडमधले महापुरुष आणि दुसऱ्यामध्ये महाराष्ट्राचे महापुरुष आहेत सर्व बघू शकता. हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर आहे हे बिरसा मुंडा. महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते नेते आहे ज्यांनी समाजकार्य केलेलं आहे त्यांचे पुतळे स्टॅच्यू बहनकुमारी मायावतीजी यांनी आपल्या उत्तर प्रदेश इथे बनवलेले आहे आंबेडकर पार्कमध्ये. हे छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे छत्रपती राजे शाहूजी महाराज. छत्रपती शाहू महाराज. आणि हे आहे पाचवे महात्मा ज्योतिबा फुले पुणे. आणि हे आहेत कांशीरामजी, मान्यवर श्री कांशीरामजी. समजा जी त्यांना विचारावं लागेल. आपल्या घरून आले फोटो काढायला लावते म्हणून नाही हे नाही काढत का फडवून हे त्यांचे काढत ना. इकडे समोरचा आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थळ. पहिलं सामाजिक परिवर्तन स्थळ बघूया, त्याच्यानंतर तसं बॅकसाईड निघून जाऊ. चला बघा. डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक पहिल्यांदा मराठीत बोललो मग हिंदीत बोललो. समजत तुम्हाला. अरे इथून जास्त का इथून चला ना बे. त्याला समजलं तो कुछ नाही आहे दररोजच ठेवलं. हे स्थळ बघितलं आहे. आता बघू आपण डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन दृश्य स्थळ. नाव जसं आहे असं वाटतं की ह्याच्या आतमध्ये जे जुने दृश्य असेल महापुरुषांचे दृश्य रेखाचित्र बघून घेऊ आपण. चला. चला बघू वरतं काय आहे. पायऱ्यांनी चढतो आम्ही आता. नाव बघून घ्या. डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन दृश्य स्थळ.
10 वर्षाच्या कालावधीत जेव्हा हे बनवलं त्याला बनवायला किती दिवस लागले होते रायगडावर पायऱ्या एक एक अर्धे पायऱ्या वेगळं तरी पण दर्शक अरे उंचाईवर नाही आलं तेवढं चढल्यासारखं वाटलं नाही त्याला आज, कारण की थोड्याशा दूर पायऱ्या आणि मग सपाट भाग आहे ना. आवाजच होत नाही ना. हा असं बघा ना जरा. त्याचं डोक्यावर वेगून राहिलो खरं, आपण आपल्या डोक्यावर वेगून राहिलो खरं. अरे इथं काहीच नाही खाली आहे, हालतो असं खालतं आहे, आपण वर आलो. याच्यात कुठंतरी वरच्या भागाला आलो आम्ही. चला, डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन दृश्यस्थळमध्ये तर काही भेटलं नाही, कारण की ते वरतं मला वाटतं फवाऱ्यासारखं आहे. तो पॉईंट सोडून देऊ, आता इकडे बघू. या पायऱ्याने जाऊ आपण. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे या पॉईंटवर येऊ शकत नाही. आमच्या गावातील लोकांना याचं दर्शन व्हावं, त्या निमित्त मी हा व्हिडिओ बनवतो, कारण की सर्वांना माहीत पडलं पाहिजे. आणि तसंही माझं यूट्यूब चॅनल आहे भीमशाही दीपक जवादे DJ यूट्यूब चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब कर जा. हा सर्व व्हिडिओ मी टाकणार आहे यूट्यूबला. चला आपण जाऊ वर आता. कोल्हापूर आले होतो तेव्हा आणि दोघे भाऊ होते. त्याचा मावस भाऊ होता. टाकर काढवलं चालेल, एक रुपयाचं नाही हे काही. टाकून देऊ आम्ही त्याचा महाराज त्याचा मावस भाऊ म्हणजे चालला हे काम महाजन म्हणे. इकडे हा झालं तिकडलं. ती बघा काय आहे, हे सारनाथचा अशोक चक्राचा अर्धा भाग आहे. याच्यामध्ये हत्ती आहे, घोडे आहे. अबे ते कोणी कोण भरते ना, आपण कोणी कोणाला आता इकडून गेले. बघा प्रतिकृती बघा. हे घोडे होय इकडून चला ना. घोडा तुझा तिच्यातला बघू शकता डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन प्रतिबिंब स्थल कृपया ध्यान दें म्हणते जी मेरे प्रतिमा को दलित उपस्थित वर्गों के दर्शक मंडल ने साथ स्थापित की गई है, यह केवल उनकी इच्छा वीर पूर्ण करने के लिए किया गया है, क्योंकि मंडल से इथे लिहिलेलं आहे कुमारी मायावतीचं मनोगत लिहिलेलं आहे. हा बहन कुमारी मायावतीजी आहे आणि हे आहेत मान्यवर कांशीरामजी. बघू शकता ते कांचन इच्छा असं वाटून राहिलं की आपल्याकडे पाहून राहिले हे कांशीरामजी. आणि हे जे दिसत आहे हा नक्षा आहे, पूर्ण आंबेडकर पार्कचा नक्षा. बघू शकता एंट्री कुठून आहे, एक्झिट कुठून आहे, हे सर्व दाखवलेलं आहे. हा नक्षा आहे आणि ही आहे बहन कुमारी मायावतीजी आणि हे मान्यवर कांशीरामजी. हे हत्ती. या ठिकाणी बॉलिवूडमध्ये पिक्चरचे भरपूर शूटिंग झालेले आहे. हे स्थळ बघा, पिक्चरच्या पूर्ण शूटिंग झालं आहे या हत्तीच्या ठिकाणी. यूट्यूबवर सर्च करून बघू शकता तुम्ही. लोकांना हुशार खूप केलं, जागरूक खूप केलं, पण इथं मग त्याचं माझा घेतो फटू बघू शकता. पाठी मागून घे. हे पूर्ण बहन कुमारी मायावतीजी आणि हे आहे आंबेडकर पार्कचा नक्षा. आणि इकडे आहे मान्यवर कांशीरामची प्रतिकृती. हे आमची टीम सर्व नवीन 25 कार्यकर्ते आम्ही आलो आहे लखनौ फिरायला. हे आमचे प्लेयर इकडे दाखवा. हा चालू आहे चालू आहे. हे आहेत आमचे कार्यकर्ते. पुन्हा एक व्यक्ती पुन्हा आहे, तो यायचा आहे अजून. नरेश पानपुड्या आहे, रेडर आहे तो. कळून सर्वांची शूटिंग आता दोन
सर्व दिसणाऱ्या फोटोमध्ये यायचं ऐतिहासिक व्हिडिओ बनलेला आहे, पण मी कुठे आहो? आता तुम्ही असे पलटून आता मी हे बघून का, हे सर्व बसलेले आमचे थकले पोरं बिचारे आमचे सर्वजण बसले. चला मी पण माझा फोटो काढून घेतो. हा जाणी भाऊ आहे. चला जाणी भाऊ दिसते का तुम्हाला? आणि बघा. अंबादासी आहे. अंबादासी. तो पुतळा राहिला पाहतो कोणाचा होय? बाबासाहेबाचा होय. पाय हे आहेत हत्ती. बघा याच ठिकाणी शूटिंग झालेली आहे पिक्चरची. आयुष्यमान खुराना हिरो आहे त्या पिक्चरमध्ये. बघा हत्ती. याला म्हणतात परिवर्तन. महाराष्ट्रातले महापुरुष UP मध्ये आणणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, आणि त्यांचा परिचय या UP वाल्यांना करून देणं हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. बघू शकता तुम्ही. हत्ती आलेला आहे इथे. असा असा हे चलो चलो. मला पैसा दे रे का पाहिजे? हेलिकॉप्टर उतरायचा हेलिकॉप्टर त्या नावावर करून देतो. गावामध्ये असतं पण हा स्टॅच्यू आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा. मायावती आणि कांशीराम यांचे फोटो बघून झाल्यानंतर आपण इकडे आलो. हे इकडे आहे पूर्ण पिंपळाचे वृक्ष. पिंपळाचे वृक्ष आहे पूर्ण ऑल इकडे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिकृती. शांतीचे संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध. चार प्रतिमा. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला, हा सर्व गार्डन आहे. गार्डन म्हणजे फक्त इथं पिंपळाचेच वृक्ष आहे फक्त. इथे याच्या व्यतिरिक्त कोणती झाड तुम्हाला दिसणार नाही, फक्त पिंपळाचे वृक्ष आहे इथे. चला बघून घ्या. डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन गॅलरी. चोरून आणलं का? चला बघा इकडे बघा. हे नारायण गुरु यांची प्रतिमा आहे. नारायण गुरु यांची प्रतिमा आहे. हे महात्मा ज्योतिबा फुले आणि गाडगे महाराज यांच्यासारखे हे सुद्धा एक विचारवंत आहे. त्यांनी सुद्धा बहुजन लोकांना जागरूक करण्याचं काम केलं आहे. चला समोर. इतिहास आहे द्यायचा त्याला ते पहिलेपासूनच नाही का? मोठा समाजाचा असतो. ही प्रतिमा आहे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांच्या मागेची प्रतिमा आहे ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले
हे मुलांना शिकवत आहे. ते जर अर्धे असतील हिंदीला त्याच्यानंतर स्मारक आहे छत्रपती शाहू महाराज यांचं, त्याच्यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतर आहे मान्यवर कांचीरामजी यांचं स्मारक. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला ही प्रतिकृती संसद भवनसारखी प्रतिकृती दिसत आहे. त्याच्या आतमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा स्टॅच्यू, ते सुद्धा आपण बघणार आहोत थोड्या वेळाने. हे कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांचा स्टॅच्यू बघून घ्या. छत्रपती शाहू महाराज, त्याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही चालू आहे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक. संविधानाचा अभ्यास करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा फोटो प्रतिकृती. मोबाइल डालते मगर ना मिला गाड़ी मोबाईल खराब नाही. अरे जब ना मिली जवाब तो आणि इकडे आहे मान्यवर कांचीरामजी. परिवर्तनाची सुरुवात ज्यावेळेस मान्यवर कांचीरामजींनी केली होती, सायकल मार्च घेऊन एकटे निघाले होते आणि तेव्हा त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. अशी प्रतिकृती त्यांच्या मागे बनलेली आहे पुतळ्याच्या समोर. पण ते म्हणते ना, मैं अकेला चला गया था, कारवा बढ़ता गया, मंजिल बढ़ती गई. और देखो आता बघू शकता तुम्ही की आज किती मोठा समाज मान्यवर कांचीरामजीच्या सोबत उभा आहे. सायकल मार्च काढलेले होते त्यावेळेचा हा क्षण आहे. त्याच्यातली प्रतिकृती आहे मान्यवर कांचीरामजी. त्याच्यानंतर आहे मान्यवर कांचीरामजीच्या पदकमलावर चालण्याचा निर्णय आणि बहुजन समाजाची सेवा करण्याचा निर्णय मान्यवर बहीणकुमारी मायावतीजी यांनी केला. त्यांचीसुद्धा प्रतिकृती त्यांच्या हयातीत काढलेली आहे बघू शकता तुम्ही. बहीणकुमारी मायावतीजी. बघू शकता. चला बघू शकता जिकडे तिकडे हत्तीच हत्ती. आणि हे आहे आंबेडकर स्मारक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य मूर्ती बघू शकता. जिकडे तिकडे मोठे मोठे हत्ती दिसणार तुम्हाला. आणि तिकडे ते जे दिसत आहे ते अशोक स्तंभ आहे. अशोक स्तंभाची प्रतिकृती बनवलेली आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे मोठं, सिम्बॉल ऑफ नॉलेज. चला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीपर्यंत जाऊया, बघूया जवळून नजारा कसा काय आहे. आजच सर्व व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या भीमशाही दीपक जावादे DJ यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशीच ऐतिहासिक माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळवण्यात येईल. बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिवस स्मारक.
चला आपलं आंबेडकर स्मारक झालं पूर्ण बघून. आता बाहेर निघूया आपण सर्वजण. चला सर्वजण, झालं आता. झालं का? चला बाहेर निघूया. आमचं झालं. तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दाखवलं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला. सलाम देत आहे. हो येड आहे. पत्ती नाही मोजले फक्त. ते नाही होगा, नहीं होगा. तेच पाहिजे तुम्ही एक व्हिडिओ त्याचा. शादी कधी होगी क्या? नहीं होगी म्हणते. यसाल नहीं होगी शादी.